नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं एसविकेशन यूट्यूब चॅनलवरती। मला माहिती आहे तुमच्याकडे हिंदीचा पेपरचा अभ्यास करण्यासाठी खूप कमी वेळ शिल्लक आहे आणि तुम्हाला हिंदीच्या पेपरमध्ये जर 80 पैकी 80 मार्क्स मिळवायचे असतील ना, तर मित्र तुम्हाला मी सांगतो, हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत पहा, तुम्ही 80 पैकी 80 मार्क्स इझिली मिळवू शकता। लक्षात घ्या, तुम्हाला मी एवढं सांगणार आहे कोणते प्रश्न विचारले जातील आणि त्यांचं कशा प्रकारे आन्सर लिहायचे हे तुम्हाला मी सांगणार आहे। लक्षात घ्या, आता तुम्हाला ह्या स्क्रीनवरती जो मी तुम्हाला क्वेश्चन पेपर दाखवतो, तुम्ही पाहू शकता हा जो क्वेश्चन पेपर आहे हा तुम्ही डाउनलोड करू शकता। मी तुम्हाला काय करतोय, ह्याची डायरेक्टली पीडीएफ देऊन देतोय, कारण तुम्हाला मी सांगतो ह्याचा जर प्रत्येक क्वेश्चन जर तुम्हाला सांगत बसलो तर व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि मित्रांनो व्हिडिओ खूप मोठा होईल आणि तुमचा खूप टाइमपास पण होईल। त्यासाठी मी डायरेक्टली काय करतो, ह्याची जी पीडीएफ आहे ना, ती पीडीएफ तुम्हाला डायरेक्टली डाउनलोड कशा प्रकारे करायची तो तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगून देईल। व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला ही पीडीएफ कशा प्रकारे डाउनलोड करायची ती सांगून देईल, त्यामुळे तुम्हाला काहीच काळजी करायची नाही, फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचा आहे। लक्षात घ्या, आपण डायरेक्टली तुम्हाला मी सांगतो, आता व्हिडिओच्या मी तुम्हाला सांगून देतो। तुम्ही पाहू शकता आपला जो विभाग एक गद्य असतो मित्रांनो, आपल्या हिंदीच्या पेपरमध्ये एकूण विभाग एक गद्य मित्रांनो 20 मार्क्ससाठी विचारला जातो आणि त्यानंतर विभाग 2 आपला असतो मित्रांनो पद्य विभाग, तो तुम्हाला मी दाखवतो। तो मित्रांनो आपल्याला एकूण जवळपास आपल्याला 12 मार्क्ससाठी विचारला जातो आणि त्यानंतर मित्रांनो आपला विभाग 3 असतो पठित पूरक पठण, तो मित्रांनो 8 मार्क्ससाठी विचारला जातो। म्हणजे टोटल किती मार्क झाले, 40 मार्क झाले। लक्षात घ्या, हे 40 मार्क आहेत ना, सुरुवातीला थोडेसे बाजूला ठेवूया आणि आता आपण डायरेक्टली जाऊयात आपल्या उपयोजित लेखन, म्हणजे आपला जो रचना विभाग आहे 26 मार्कचा त्याकडे। आता लक्षात घ्या, आपण रचना विभाग तुम्हाला मी दाखवून देतो, रचना विभागाकडे जाऊया। रचना विभाग मित्रांनो 26 मार्क्ससाठी आपल्याला एक्झाममध्ये विचारला जातो। त्यामध्ये पहिलाच प्रश्न असतो पत्रलेखन। आता पत्रलेखन तुम्ही पाहू शकता क्वेश्चन, रोहन रोहिणी वर्मा गंगा निवास सावरकर मार्ग मुंबई से स्वास्थ्य अधिकारी महानगर निगम मुंबई को अशुद्ध जलपूर्ति की ओर ध्यान आकर्षित करते हुए पत्र लिखती है। अशा प्रकारचं मित्रांनो तुम्हाला पत्र विचारलं जाऊ शकतं किंवा तुम्हाला मी सांगतो, हे तर तुम्ही पाहू शकता अशा प्रकारचं तुम्हाला मी दाखवतो। कल्पेश कल्पना पाटेकर, तुम्हाला त्याचा ॲड्रेस दिलेला आहे। अपनी गलत जजमती को सुधार करणे हेतू प्रधानाचार्य म्हणजे तुमच्या कॉलेजच्या किंवा शाळेच्या जे मित्रांनो प्राचार्य आहेत त्यांना पत्र लिहायला अशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं। आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला पुस्तकांची मागणी करणारे किंवा मित्रांनो तुम्हाला मी सांगतो, त्यानंतर तुमचं खेळ सामग्री आणि मित्रांनो त्यानंतर औषधी मागणी पत्र किंवा तुम्हाला मी सुरुवातीला जे 2 पत्र दाखवले तुमचे म्हणजे प्राचार्य किंवा तुम्हाला शिकायत करणार एखादं पत्र, अशा प्रकारचे पत्र तुम्हाला मित्रांनो विचारले जाऊ शकतात। ह्या पत्रांची तुम्हाला तयारी करायची। आता ह्या पत्रांची तुम्हाला मी टॉपिक्स तर सांगितले बरोबर, पण हे टॉपिक्स तुम्हाला प्रत्येक सर्च करून त्याचे मित्रांनो त्याचे आन्सर काढून एवढा वेळ तुमच्याकडे नाहीये, त्यासाठी मी काय करतोय, त्याची जी पीडीएफ आहे ना ती डायरेक्टली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय पत्रलेखनाची, त्यावरती क्लिक करा आणि हे जे डायरेक्ट तुम्हाला ह्याचे आन्सर्स भेटून जातील आणि फक्त एकदा डोळे खोलून घालवा, म्हणजे तुम्ही एकदा पाहून घ्या। तुम्ही पेपरला जायच्या अगोदर तुम्ही जर पाहिले तर मित्र तुम्हाला मी सांगतो, तुम्ही पत्रलेखनामधले हे जे 5 मार्क आहेत ना ते कन्फर्म करू शकता। अशा प्रकारे तुम्हाला अभ्यास करायचा आहे। त्यानंतर तुम्हाला असतो मित्रांनो एक गद्यांश दिलेला असतो, तुम्हाला त्यावरती 4 तुम्हाला प्रश्न तयार करायचे आहेत। माझं मत आहे फक्त तुम्हाला काय करायचं आहे, त्याचं उत्तर यामध्ये असलं पाहिजे, जे प्रश्न तयार करताय त्याचं उत्तर यामध्ये असलं पाहिजे एका वाक्यामध्ये। ह्याला जास्त मी तुम्हाला डिटेलमध्ये एक्सप्लेन करत नाहीये, तुम्ही याचं पीडीएफ पण डाउनलोड करणार आहात। त्यानंतर वृत्तांत लेखन कशा प्रकारे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला मी सांगतो। एक तर तुम्हाला वृत्तांत विचारला जाऊ शकतो, तुमच्या शाळेमध्ये एखादा दिन सेलिब्रेट केला, कोणते तरी एक दिवस सेलिब्रेट केला, म्हणजे एखादा दिवसाचा मित्रांनो समारोह झाला, त्यावर तुम्हाला वृत्तांत लिहायचं आहे। किंवा मित्र तुम्हाला मी सांगतो एखादा अभियान तुमच्या शाळेमध्ये स्वच्छता अभियान असू द्या, किंवा तुम्हाला मी सांगतो वृक्ष लगाव वृक्ष बचाव अभियान, किंवा तुम्हाला मी सांगतो इथं पाहू शकता खाली घेऊया, तुम्ही पाहू शकता इथं वृक्षारोपण समारोह। अशा प्रकारे म्हणजे निसर्गाच्या रिलेटेड तुम्हाला मित्रांनो विचारलं जाऊ शकतो वृत्तांत लेखन। किंवा तुम्हाला एखादा दिन साजरा केला, अशा प्रकारे मित्र तुम्हाला वृत्तांत लेखन विचारलं जाऊ शकतं। कोणते दिन ते पण तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकून देईल, त्यावरती क्लिक करा आणि कोणते दिन महत्त्वाचे आहेत ते पाहू शकता आणि याचे आन्सर्स पण तुम्ही पाहू शकता, काहीच प्रॉब्लेम नाहीये। त्यानंतर मित्रांनो विज्ञापन लेखन तुम्हाला मी सांगतो मित्रांनो, शिबिरावरती जास्त करून विचारलं जातं। नाट्याभियान शिबिर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विज्ञापन लेखन विचारलं जातं। किंवा तुम्हाला मी दाखवू शकतो निर्मला सॅनिटायझर। आता मित्रांनो हे जुनं आहे, परंतु मित्रांनो तुम्हाला अशा प्रकारे पण विचारलं जाऊ शकतं। तुम्हाला दाखवतो मी अजून एकदा, शिबिरावरती भरपूर मित्रांनो जास्त करून विचारलं जाऊ शकतं। तुम्हाला दाखवतो, हे पाहू शकता क्रीडा शिबिर, किंवा मित्रांनो तुम्ही पाहू शकता एखादं इथं तुम्हाला अशा प्रकारे पण विचारलं जाऊ शकतं। तुम्हाला दाखवतो मी एकाच मिनिटात, क्रीडा साहित्य प्रदर्शन म्हणजे एखादा प्रदर्शन त्यावरती पण भरपूर तुम्हाला शिबिर आणि मित्रांनो प्रदर्शन वगैरे आहे त्यावरती, आणि किंवा मित्रांनो तुम्हाला एखाद्या दुकानाची जाहिरात, अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला विज्ञापन लेखन विचारलं जाऊ शकतं। आणि त्याची पण मित्रांनो तुम्हाला मी पीडीएफ म्हणजे डायरेक्टली कशा प्रकारे ते विज्ञापन लेखन केलं जातं त्याची पण तुम्हाला पीडीएफ मी त्याचे आन्सर तुम्हाला देतोय डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्ही डाउनलोड करू शकता। आणि त्यानंतर निबंध लेखनाचे एव्हरग्रीन टॉपिक्स तुम्हाला मी स्क्रीनवरती दाखवत आहे। हे जे टॉपिक्स तुम्हाला दिसत आहेत ना, ह्यावरती मित्रांनो तुम्हाला याची तयारी करायची, तुम्ही निबंध लेखनाचे 7 मार्क परफेक्ट करू शकता। आता हे झालं मित्रांनो उपयोजित लेखनाचे 26 मार्क तर मित्रांनो तुमचे कन्फर्म झाले। तुम्हाला मी सांगितलं कोणते प्रश्न विचारले जाऊ शकतात। त्यानंतर जाऊयात आपल्या व्याकरणाच्या विभागाकडे। आता लक्षात घ्या, व्याकरण विभाग मित्रांनो तुम्हाला 14 मार्क्ससाठी विचारलं जातं बरोबर। तर व्याकरण विभागामध्ये आपला पहिलं असतं शब्दभेद, त्यानंतर असतं अव्यय, त्यानंतर असतं संधी, त्यानंतर असतं मित्रांनो सहाय्यक क्रिया, आणि त्यानंतर प्रथम प्रेरणार्थक, द्वितीय प्रेरणार्थक, आणि त्यानंतर मित्रांनो तुमचं मुहावरे, आणि मित्रांनो त्यानंतर तुम्हाला विचारलं जातं कारक, आणि कारक नंतर मित्रांनो तुम्हाला विचारलं जातं विरामचिन्ह, त्यानंतर मित्रांनो तुम्हाला काल परिवर्तन, आणि मित्रांनो वाक्यभेद, आणि मित्रांनो लास्टला तुम्हाला वाक्य शुद्ध करणे।
14 मार्क्ससाठी विचारलं जातं, बरोबर का? माझं समजतं तुम्हाला फक्त काय करायचं आहे, हा जो व्हिडिओ ना 30 मिनिटाचा हा व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलवरती अवेलेबल आहे. 10th हिंदी ग्रामर वन शॉट हा वाला व्हिडिओ तुम्हाला फक्त पाहायचा आहे. तुम्ही हा जर व्हिडिओ पाहिला ना तर तुमच्या 14 मार्क एकही मार्क कट होणार नाही. डिटेलमध्ये एक्सप्लेन केलंय कशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो व्याकरण सोडवायचंय, तुम्हाला मी डिटेलमध्ये एक्सप्लेन केले. मी तुम्हाला का असं बोलतोय, कारण तुम्हाला मी सांगतो व्याकरणाचे जे मित्रांनो क्वेश्चन आहे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर असल्याशिवाय मित्रांनो तुम्ही सोडवू शकत नाहीत. त्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा कन्सेप्ट क्लिअर असणं खूप महत्त्वाचं आहे. आणि त्यानंतर मी जे तुम्हाला PDF देतो ना त्यातून ते क्वेश्चन आहेत ना प्रॅक्टिस करा. तुम्ही इझिली मित्रांनो व्याकरणाचे 14 मार्क्स कन्फर्म करू शकता. आता राहिले मित्रांनो बाकीचे 40 मार्क म्हणजे कोणते मित्रांनो आपले गद्य पद्य आणि मित्रांनो पूरक पठण. हे मार्क असे आहेत मित्रांनो, ते मित्रांनो तुम्हाला माहित नसतं तुम्हाला कोणता उतारा विचारला जाऊ शकतो किंवा कोणती कविता विचारली जाऊ शकते किंवा मित्रांनो तुम्हाला कोणतं पूरक पठण विचारलं जाऊ शकतं. त्यासाठी मित्रांनो तुम्हाला मी सांगतो त्याकडे तुम्ही आता सुरुवातीला लक्ष देऊ नका. म्हणजे आता तुमच्याकडे कमी वेळ आहे ना तर त्याकडे तुम्ही लक्ष देऊ नका. तुम्हाला फक्त तुम्हाला जे काही उपयोजित लेखन आणि मित्रांनो व्याकरणाचे विभाग आहे त्याकडे लक्ष द्या आणि मित्रांनो ते 40 मार्क फिक्स करा. हे तुम्ही जे मित्रांनो बाकी 40 मार्क आहेत ना गद्य पद्य आणि मित्रांनो पूरक पठण ते तुम्ही मित्रांनो पेपरमध्ये लिहू शकता. म्हणजे तुम्हाला उतारा लिहिला असतो आणि त्याच्याकडे कृती सोडायची असतात, तुम्ही इझिली मित्रांनो यामध्ये मार्क्स स्कोर करू शकता. अशा प्रकारे मित्रांनो तुम्ही प्लॅनिंग करा. तुम्हाला मी सांगतो तुम्ही नक्कीच मित्रांनो हिंदीच्या पेपरमध्ये 80 पैकी 80 मार्क्स मिळवू शकता. आणि मित्रांनो तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ह्या PDF पंचच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावरती क्लिक करा. तुम्ही इझिली डाउनलोड करू शकता. मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा. व्हिडिओबद्दल धन्यवाद.